तर मग कोणती कंडिशन प्रिंट झाली असती सांगा. इफ मधली स्टेटमेंट जी आहे ती पण व्यवस्थित पाहून घ्या. ए हा लहान आहे 10 पेक्षा. ठीक आहे, ही कंडिशन आहे आणि आपण काय केलं, ए इज इक्वल टू 10. सो ह्या प्रोग्रामचं आउटपुट काय असू शकतं, कोणतं प्रिंट, 5 लेस दॅन 10 का स्टेटमेंट आफ्टर इफ स्टेटमेंट असं. सो कोणतं असू शकतं. नाही, लाईन नंबर नाही सांगायचा आहे. आवाज, हॅलो, आवाज येतोय ना सोनल. ओके, 3 एक्झिक्यूट झालं असतं, करेक्ट. ओके, जर समजा इथे मी लिहिलं असतं की ए इज लेस दॅन इक्वल टू 10 असं जर लिहिलं असतं मी, तर मग तो म्हणला असता स्टेटमेंट आफ्टर, नाही नाही, 5 इज लेस दॅन 10 किंवा स्टेटमेंट आफ्टर इफ स्टेटमेंट यापैकी कोणतं रन झालं असतं जर ही कंडिशन दिली असती मी तर. सिम्पल क्वेश्चन आहे. इफ स्टेटमेंट मध्ये आपण काय केलं, ए इज लेस दॅन इक्वल टू 10 असं लिहिलं आणि ए ची व्हॅल्यू पण 10च टाकली. सो कंडिशन ट्रू झाली असती. पण कंडिशन ट्रू झाल्यावर कोणतं स्टेटमेंट प्रिंट झालं असतं, 5 इज लेस दॅन 10 झालं असतं का स्टेटमेंट आफ्टर इफ स्टेटमेंट असं झालं असतं सांगा. काय प्रिंट झालं असतं सांगा लवकर. श्रुती 1 कसं प्रिंट झालं असतं, फर्स्ट लाईन कशी प्रिंट होईल. यस, करेक्ट. समजलंय. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. सो नेक्स्ट क्वेश्चन हा आहे ज्यामध्ये तुम्हाला ग्रेटर स्मॉलर तेच सांगायचंय. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे, सांगा आन्सर्स. फर्स्ट लाईन का असू शकते. हॅलो. ओके, फिफ्थ. ओके, चालेल. सो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 5. सो पाहूयात आपण फिफ्थ लाईन ही फर्स्ट आहे का. सो करेक्ट, फिफ्थ लाईन ही फर्स्ट आहे. सो विच इज द नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन का असेल. 3. लाईन नंबर 3. सगळ्यांनी आन्सर्स द्यायचे. कोमल, कोमल येते म्हणा. Yes, sir. Third. निकिता, सीमा माने. ओके ओके ओके, चालेल. सो पाहूयात. वैष्णवी, आन्सर्स द्या. सो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 3. सो पाहूयात. 3 इज द करेक्ट. विच इज द नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन का असेल सांगा. व्यवस्थित प्रोग्राम पहा आणि आन्सर्स द्या. 6 number. बर, ओके शिवराज, पाहूयात आपण लाईन बाय लाईन. ओके ओके, चालेल. सो नेक्स्ट लाईन करेक्ट आहे. ज्यांचं म्हणणं सेकंड होतं त्यांचा आन्सर करेक्ट आहे. सो सांगा मला नेक्स्ट लाईन का असू शकते. 1 number. ओके 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 ओके, सो पाहूयात. सो नेक्स्ट लाईन करेक्ट. विच इज द नेक्स्ट लाईन.
नेक्स्ट लाइन कहाँ से है? 2 number. हेलो. 2 number. ओके ओके. 2. चालेल. पाहूयात. सो करेक्ट, सेकंड लाईन इज द करेक्ट आन्सर. समजलाय प्रोग्राम? ठीक आहे. आणि ह्या व्यतिरिक्त आणखीन एक लाईन आहे. कोणती लाईन प्रिंट होईल मग? वरती तुम्ही एक कंडिशन दिली आहे इफ मध्ये की आय हा लहान असेल 15 पेक्षा तर आय इज लेस स्मॉलर दॅन 15 असं होणार आहे. ठीक आहे. जर कंडिशन फॉल्स झाली तर काय होणार आहे? आय इज ग्रेटर दॅन 15. ठीक आहे. असं ते होणार आहे. पण त्याच्यानंतर आणखीन एक प्रिंट आहे जो की स्टेटमेंट इफ आफ्टर इफ स्टेटमेंट असा आहे. सो मला सांगा ह्यामध्ये कोणती लाईन प्रिंट होईल? आय स्मॉलर दॅन 15, आय इज ग्रेटर दॅन 15, स्टेटमेंट आफ्टर इफ स्टेटमेंट, यापैकी कोणती लाईन प्रिंट होईल? सांगा बरं. ओके. सो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे फोर्थ लाईन प्रिंट होईल. करेक्ट. ग्रेटर दॅन. Greater than. यस यस. सो करेक्ट आहे कारण आयची व्हॅल्यू 20 असल्यामुळे आय हा मोठा आहे 15 पेक्षा. सो एल्स मध्ये जाऊन तो काय करेल? आय इज ग्रेटर दॅन 15 असं तो प्रिंट करेल. ठीक आहे. समजलं? काही प्रॉब्लेम? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सो नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमच्यासाठी खूप डिफरंट आहे. ठीक आहे. सो हा नेस्टेड इफचा सिंटॅक्स आहे. सो तुम्हाला करेक्ट करायचं आहे सिंटॅक्स. सो सांगा लाईन बाय लाईन सिंटॅक्स कसा असू शकतो नेस्टेड इफचा? सो फर्स्ट लाईन काय असेल? सर क्वेश्चन दाखवा ना. ओके. प्रोग्राम व्यवस्थित पहा. प्रोग्राम पण नाही तो सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स व्यवस्थित पहा आणि आन्सर द्या. सांगा. Which is the first line? ह्या सिंटॅक्सची फर्स्ट लाईन काय असू शकते? ओके. रोहितचं म्हणणं 6 आहे. अंकिताचं म्हणणं पण 6 आहे. बाकीच्यांनी आन्सर्स द्या. सगळ्यांनी आन्सर सांगायचे आहेत. ओके. ऋषीचं म्हणणं आहे 1. बाकीचे? ओके. सोनलचं पण म्हणणं आहे फर्स्ट. वैष्णवी फर्स्ट. सो सांगा फर्स्ट लाईन काय असेल? 5च जणांचे आन्सर्स आलेत. बाकीचे? सीमा, श्रुती. सर्वांनी आन्सर्स द्या. सो पाहूयात फर्स्ट लाईन काय आहे ती. सो सगळ्यांचं चुकलं. 8 नंबरची लाईन ही फर्स्ट लाईन आहे आपल्या सिंटॅक्सची. सो एवढं लक्षात घ्या हा नेस्टेड इफचा सिंटॅक्स आहे. सो व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित आन्सर्स द्या. कोणतं सिंटॅक्स आधी येऊ शकतं, कोणतं सिंटॅक्स लाईन बाय लाईन असेल. सो व्यवस्थित पाहून आन्सर द्या. नेक्स्ट लाईन काय आहे? ओके.
श्रुतीचं म्हणणं आहे 9, रोशनचं म्हणणं आहे 9, शिवराजचं म्हणणं आहे सेकंड. पाहूयात. सिंटॅक्स सर्च करून सांगू नका. सगळ्यांनी आन्सर्स द्या. 1-2 जणच आन्सर देत आहे, बाकीचे झोपले काय? ओके, 9. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 9, काही जणांचं म्हणणं आहे सेकंड. ओके, दाखवतो. सो पाहूयात नेक्स्ट लाईन काय आहे ती. बऱ्याच जणांचं म्हणत होतं 9, सो हे रॉंग आहे. नेक्स्ट लाईन असतं एक्झिक्युट्स वेन कंडिशन 1 इज ट्रू. आपण एक्झिक्युशन करणार आहे. जर पहिली कंडिशन ट्रू झाली, सो ट्रू झाल्यावरचं एक्झिक्युशन काय असेल, सो ते आपल्याला लिहायचंय. ठीक आहे. सो एक्झिक्युशन मध्ये आपण काय करतो सांगा. ओके, सो नेक्स्ट लाईन सांगा काय येईल ह्याची. सिंटॅक्सची नेक्स्ट लाईन काय असेल. Which is the next line of the syntax? सांगा. सांगा पटकन. गुगलवर सर्च करू नका. ओके, 369. आता तर प्रत्येकाचे वेगवेगळे आले. 9. बर, बाकीचे. ओके, सो पाहूयात नेक्स्ट लाईन काय आहे ते. सो नेक्स्ट लाईन होती आपली 7 नंबरची. ज्याने आन्सर 7 दिलं होतं त्याचं करेक्ट आहे शिवराजचा आन्सर करेक्ट आहे. सो विच इज द नेक्स्ट लाईन. काय असेल नेक्स्ट लाईन सांगा. नेक्स्ट लाईन काय असेल. प्रत्येक टॉपिकचा हा सिंटॅक्स असतो. ठीक आहे, त्या सिंटॅक्सवरच आपण प्रोग्रामिंग करतोय तेवढं लक्षात घ्या. कारण विदाउट एनी स्ट्रक्चर कोणतीच प्रोग्रामिंग लँग्वेज तयार होत नाही. प्रत्येक टॉपिकचा एक स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चर म्हणजे सिंटॅक्स असतो. ठीक आहे, आणि तो सिंटॅक्स जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही प्रोग्राम करू शकता. ठीक आहे, सो सिंटॅक्स व्यवस्थित पहा आणि मगच आन्सर्स द्या. कारण तुमचं नेस्टेड इफ झालेलं आहे, सो हे आलंच पाहिजे तुम्हाला. ओके, शिवराजचं म्हणणं आहे 3, वैष्णवीचं म्हणणं आहे 1, 7. ओके, पाहूयात काय आन्सर आहे ते. सो नेक्स्ट if test expression 2. So line number 9 is the correct because आपलं हे नेस्टेड इफ आहे. नेस्टेड इफ मध्ये किती पण इफ स्टेटमेंट एल्स स्टेटमेंट असतात. ठीक आहे, अशी काही कंडिशन नसते की 1-2 इफ एल्स मध्ये होऊन जाईल. इफ नंतर डायरेक्ट एल्स नसतो कधीच. इफ नंतर इल इफ असतो. आणि
नंबर ऑफ इलिफ नंतर तुम्ही एल्स घेतात. ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला कंडिशन ट्रू करायची नाहीये किंवा फॉल्स करायची नाहीये तोपर्यंत तुम्ही इलिफ घेत राहतात आणि इलिफ झाल्यानंतरच मग एल्स स्टेटमेंट असते. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवा, नेस्टेड इफ मध्ये तुम्ही अनलिमिटेड इलिफ घेऊ शकता. ठीक आहे. जसे की मार्वेलमध्ये जे मूवीज पाहतात हॉलिवूडच्या किंवा मार्वेलच्या, सो त्यांना माहिती असेल डॉक्टर स्ट्रेंज एक प्रोबॅबिलिटी पाहतो थॅनोसला हरवण्याची. सो खूप जास्त प्रोबॅबिलिटीज मध्ये तो सांगतो की 1 कोटी कितीतरी मध्ये एक प्रोबॅबिलिटीज आहे जिंकण्याची. ठीक आहे. सो इफ एल्स स्टेटमेंट तसं आहे. तुम्ही अनलिमिटेड इफ एल्स स्टेटमेंट घेऊ शकता ज्याच्यामध्ये कंडिशन तुम्ही कशीही द्या, एकच कंडिशन अशी असणार आहे जिथे तुम्ही फॉल्स असाल किंवा ट्रू असाल. सो असा हा इफ एल्सचा खेळ आहे. समजतंय ना? डोक्यावरून चाललंय? हॅलो. अरे काहीतरी रिप्लाय द्या रे. झोपेतून उठून तर नाही आले तुम्ही? ओके. सांगा बरं मला, कोणी कोणी एंड गेम पाहिलेला आहे? एंड गेम कोणी कोणी पाहिलाय? ओके, समजतंय थोडं थोडं. बरं. शिवराजने पाहिलाय. बाकीचे हॉलिवूडच्या मूवीज पाहतात की नाही तुम्ही? खास करून मार्वेलच्या. कोमलनी नाही पाहिलं. ठीक आहे. सो ज्यांनी ज्यांनी नाही पाहिलं ना त्यांनी अव्हेंजर एंड गेम नावाची मूवी पहा. पहिले अव्हेंजर इन्फिनिटी वॉर पहा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग अव्हेंजर एंड गेम. ठीक आहे. सो ह्या दोन मूवी काही पण करा पण ह्या दोन मूवी ह्या वीक मध्ये पहा म्हणजे पहा. ठीक आहे. खरं तर ह्या दोन मूवी पाहण्यासाठी तुम्हाला आधी 21 तास घालावे लागतात. कारण 21 तासाच्या नंतर हा मूवी कळतो. ठीक आहे. कारण 21 पार्ट्स आहेत त्याच्या आधी. तेव्हा कुठं मग इन्फिनिटी वॉर आणि एंड गेम कळतो. ठीक आहे. सो सो जरा पाहत जा हॉलिवूडच्या मूवीज. नुसतं रोमॅन्टिक मूवीज बॉलिवूडच्या मूवीज पाहून काही फायदा नाही. त्याच्यातून काही शिकणं पण होत नाही आपलं. काही शिकवण मिळत नाही आपल्याला. हॉलिवूडच्या मूवीज पाहिल्यावर थोडंफार तरी कळतं. शिकवण मिळते काही ना काहीतरी. सो जसं आपलं इंडियन महाभारत आहे तसंच हॉलिवूडचं महाभारत आहे अव्हेंजर. ओके. सो पाहूया आपण. बस झाला तर अदरवाईज गोष्टी. सांगा बरं. टाइमपास नका करू. लेक्चरची सुरुवात बघा इथेच अर्धा तास झाले. 4:15 आपलं स्टार्ट झालं होतं. अर्धा तास इथेच गेले. सांगा लवकर लवकर. चार चार. ओके. सो पाहूयात. करेक्ट. 4 इज द करेक्ट आन्सर विच इज द नेक्स्ट लाईन. सो 5 लाईन्स झाल्यात. आणखीन पुढच्या 5 लाईन सांगायच्या आहेत. सो 6 लाईन काय असेल? सांगा. ओके. शिवराजचं म्हणणं 3 आहे. रोहितचं 6, अंकिता 6, सोनल पण 6. ओके. बाकीचे सगळ्यांनी आन्सर्स देत चला. काहीतरी प्रेझेन्स राहू द्या रे तुम्ही. असं गळाल्यासारखं कसं येतं बरं लेक्चर अटेंड करायला? समोरच्या व्यक्तीवर इम्पॅक्ट पडला काय पाहिजे काहीतरी. असं काहीतरी करा. नुसतं यायचं, लेक्चर अटेंड करायचं, लेक्चर एंड झालं की घरी जाऊन फक्त बसायचं. असं नाही करायचं. सगळ्यांनी आन्सर दिलं ना तर आम्हाला पण काहीतरी नवीन घ्यायला आवड येते. ठीक आहे. आम्हाला पण काहीतरी नवीन घ्यावं वाटतं. नाहीतर तुम्ही 1-2च जण आन्सर देता आणि 1-2 जणांसाठीच क्विज आहे का ही? सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी आन्सर्स द्यायचं. आपण कॉर्पोरेट मध्ये जाणार आहोत आणि जर आपला प्रेझेन्सच नसेल इथं तर काय फायदा?
पुढे जाऊन सगळं काही तुमच्या प्रेझेन्सवरच डिपेंड असतं. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, स्वतःला कसं इम्प्रूव्हमेंट करता, बाकीच्यांमध्ये कसं तुम्ही तुमची इमेज क्रिएट करता, हे सगळं तुमच्यावर डिपेंड असतं. आणि इथंच तुम्ही इमेज क्रिएट करू शकत नाही तर पुढे जाऊन कसं करणार आहे? तुमचा प्रेझेन्स राहू द्या. नुसतं 1-2 जण आन्सर देणार आणि त्यांच्यावरच सगळं पुढचं चालू आहे, असं नाही करायला पाहिजे. अटेंडन्स किती जणांची? 16 जणांची. आन्सर्स किती पाहिजे मला चॅटमध्ये? 16 जणांचे. पण येतात किती जणांचे? 4-5च जण. जे की रेग्युलर पण असतात प्लस आन्सर्स पण रेग्युलर देतात. आणि बाकीचे इरेग्युलर्स. रेग्युलर येतात पण आन्सर देत नाहीत ना रेग्युलर. दररोज प्रॅक्टिस करा, मग आन्सर द्यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण कुठेतरी कमी पडतोय असं नका वाटू देऊ. सो सांगा नेक्स्ट लाईन काय असेल? सांगा 6 नंबरची लाईन काय आहे? ठीक आहे. शिवराजचं म्हणणं तरी चालेल, पाहूयात. सो नेक्स्ट लाईन, बॉडी ऑफ नेस्टेड इफ आहे. सो ज्यांचं म्हणणं 6 होतं त्यांचं करेक्ट आहे आन्सर. सो बाकीच्यांनी आन्सर द्या. विच इज द नेक्स्ट लाईन? सांगा नेक्स्ट लाईन काय आहे? ओके, अंकिताचं म्हणणं 3 आहे. बाकीचे? ओके, सोनलचं म्हणणं 3 आहे. कोमलचं पण 3. ठीक आहे. ओके, चौघांचं म्हणणं 3 आहे. ऋषीचं पण 3. बाकीचे? प्रशिक, रोशन, वैष्णवी, आन्सर्स द्या रे तुम्ही, असं काय करताय? कोमल कोमल तर दररोज आन्सर देत होती, आता काय झालं? अरे दिलंय का? दिलंय का? ठीक आहे, चालेल. ठीक आहे. सो पाहूयात, सगळ्यांचं म्हणणं 3 आहे. सो करेक्ट, 3 इज द करेक्ट आन्सर. विच इज द नेक्स्ट लाईन? सांगा नेक्स्ट लाईन काय असेल? ओके ओके, आपलं लक्ष कुठे आहे? प्रोग्राम दाखवा. एवढ्या वेळचा प्रोग्रामच दाखवला होता ना. सो बघा व्यवस्थित प्रोग्राम आणि आन्सर्स द्या. सांगा. ओके, चालेल. सो पाहूयात, 5th करेक्ट आहे का? सो 5th इज रॉंग. आन्सर होतं फर्स्ट लाईन. ठीक आहे. सो सांगा आता नेक्स्ट लाईन काय आहे ते? सिंटॅक्स तर तुम्हाला यायला पाहिजे राव, तुम्हाला शिकवलेलं आहे. जर शिकवलं नसतं तर वेगळी गोष्ट होती, पण शिकवत असून सुद्धा येत नाही म्हणल्यास मग तर अवघड गोष्ट आहे. प्रॅक्टिकलला कसं व्हायचं तुमचं? चला नेक्स्ट लाईन सांगा काय आहे ते?
which is the next line of this program. नेक्स्ट लाईन का असेल? सांगा काय असेल नेक्स्ट लाईन? ओके, पुन्हा फिफ्थ म्हणणं आहे. सो पाहूयात फिफ्थ करेक्ट आहे का नाही ते. सो नो, फिफ्थ पण करेक्ट नाही. सांगा तर, लास्ट लाईन सांगा. लास्ट लाईन तर माहितीच पाहिजे आता. एवढ्या वेळचं जे म्हणत होते फिफ्थ फिफ्थ, तीच तुमची लास्ट लाईन आहे. ठीक आहे, समजला सिंटॅक्स. सो उद्या तुम्हाला एक होमवर्क असेल. ठीक आहे, होमवर्क काय आहे ते बघा आधी. उद्या येताना आजपर्यंत जेवढे शिकवलंय, ठीक आहे, त्या सगळ्या टॉपिकचे सिंटॅक्स लिहून आणायचे. लिहून आणायचे म्हणजे लिहायचे आणि फोटो काढून ते सबमिट करायचे. ठीक आहे, त्याचे मार्क्स तुमचे प्रॅक्टिकलमध्ये घेतले जातील. ठीक आहे, सिंटॅक्स हा रॉंग नको किंवा कुठून पाहून लिहिलेला पण नको. ठीक आहे, सो सिंटॅक्स मनाने लिहायचा आहे. ओके, आणि आजपर्यंत जेवढे टॉपिक शिकवलेत तेवढ्या सगळ्यांचे सिंटॅक्स उद्या आले पाहिजे सगळ्यांचे. आज किती जण प्रेझेंट आहेत? 16. त्याच्यातलं तर आमचंच एक अकाउंट आहे. सो समजून घ्या 14 जण प्रेझेंट आहेत आज. सो सगळ्या जणांचे मला आमच्या व्हॉट्सअपवर सगळ्यांच्या फाईल्स आल्या पाहिजे. ठीक आहे, सो कोणत्या फाईल्स? RAR फाईल. RAR फाईल म्हणजे माहिती आहे, जे झिप फाईल्स असतात ना, त्या फाईल्स. ठीक आहे, किंवा पोर्टलमध्ये पण अपलोड करा, तिथेही जमेल तुम्हाला. तुमचं जे पोर्टल असेल, ज्यांनी ज्यांनी फीस भरली आहे त्यांना इझी जाईल पोर्टलमधून अपलोड करायला. ज्यांनी फीस नाही भरलेली आहे त्यांनी आधी फीस भरा आणि मग अपलोड करा. जोपर्यंत फीस भरणार नाही तोपर्यंत अपलोड करायला चान्सच मिळणार नाही. ठीक आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स सुद्धा लवकर मिळणार नाहीत. आणि जेवढे कमी मार्क्स असतील तेवढं तुमचा एक्झामवर इम्पॅक्ट पडेल. सो तुमच्या हातात आहे ते की तुम्हाला किती मार्क्स पाडायचे आहेत. उद्या मला पूर्ण सगळ्यांचे अपलोड झालेले दिसले पाहिजे, ते काहीही असो. ठीक आहे, प्रत्येक प्रोग्रामचा सिंटॅक्स, प्रोग्राम म्हणजे प्रत्येक टॉपिकचा सिंटॅक्स उद्या अपलोड करायचा आहे तुम्हाला. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. ठीक आहे, सो सिंटॅक्स अपलोड करा. सो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन पाहूयात. पर चालेल, हा क्वेश्चन आपण उद्या पाहू. ठीक आहे, सो मला सांगा, कोणी कोणी फीस नाही भरली आणखी? फीस कोणी कोणी भरली नाहीये त्यांनी मला आन्सर्स द्या येस नो मध्ये, किंवा तुमचं नाव टाका की मी नाही भरली आहे फीस असं. सांगा लवकर, कोणी कोणी फीस भरलेली नाहीये. फीस भरली नाही इथे मला चॅटमध्ये लिहून पाठवा की कोणी कोणी फीस नाही भरली. का मी विचारू पर्टिक्युलरली सगळ्यांना? अक्षय फीस भरली आहे का? मला बोलून सांगायचं. हॅलो अक्षय, माझा आवाज येतोय? हॅलो अक्षय पवार, आवाज येतोय का माझा? ओके, सो कोमलनी भरली आहे. प्रशिक फीस भरली आहे का? हॅलो प्रशिक फुल झाले. रोशनने नाही भरली. ओके चालेल.
सो फीस कधी भरणार आहात? रोशन, फीस कधी भरणार आहेस? ओके चालेल, लवकरात लवकर भरा. तुमचं ऍडमिशन सबमिट करायचं आहे आम्हाला, नाहीतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. रोशन, फीस कधी भरणार आहेस? हॅलो रोशन, आवाज येतोय माझा? ओके चालेल. सो नक्की फीस भरा. शिवराजने भरली फीस. श्रुती फीस भरली आहे? येस हॅलो, सर. भरली आहे का? हो. भरली असेल तर यस पाठव, नसेल तर नो. ओके चालेल. सो श्रुतीने भरली आहे, ठीक आहे. सोनल, फीस भरली आहे? सोनल, फीस भरली आहे का? भरली, ओके चालेल. वैष्णवीनी पण भरली आहे. सो ज्यांनी फीस नाही भरली त्यांनी भरून टाका, ठीक आहे. कारण जास्त दिवस वाढू नका, कारण तुमच्याच ऍडमिशनला प्रॉब्लेम येईल, नंतर तुमची एक्झाम होणार नाही मग. सो शिकूनही काही फायदा नाही, कारण सर्टिफिकेट पण असलं पाहिजे. आणि सर्टिफिकेट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि एक्झाम जेव्हा तुमची होईल. सो फीस भरा आणि मगच तुम्हाला पोर्टलमध्ये अपलोड करता येईल सगळ्या गोष्टी, नाहीतर मार्क्स मिळणार नाहीत प्रॅक्टिकलचे. ओके. सो सर लेक्चर घेत आहेत तुमचं. सो बाय बाय. आजचा प्रवास आपला इथपर्यंतच होता, ठीक आहे. सो बाय. हॅलो, आवाज येतोय क्लिअर? ओके, सो लेट्स स्टार्ट. बिफोर स्टार्ट, शिवम सर कनेक्टेड आहेत का बॅचला? 1 मिनिटासाठी खाली कोणी वायफायवर कनेक्ट असलं ना तर त्यांना सांगा डिस्कनेक्ट करा म्हणून. वायफायवर कोणी जर कनेक्ट असेल त्यांना डिस्कनेक्ट करायला लावा. नेट स्पीड इज गेटिंग स्लो. आज हा मिरर कसं काय दिसतोय बरं? ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग द लेक्चर, सगळ्यांसाठी एक सूचना खूप स्ट्रिक्टली अशी आहे का बॅचचा टाइम हा खूप स्ट्रिक्टली पाळण्याचा प्रयत्न करा. आपण जो कोर्स जॉईन केलेला आहे तो प्रोफेशनल कोर्स आहे आणि प्रोफेशनलिझम मध्ये पंक्च्युअलिटी हे खूप मोठं लक्षण असतं. जे प्रोफेशनल लोक असतात, ऑल प्रोफेशनल पीपल्स आर सो पंक्च्युअल, आणि आपल्याला पंक्च्युअलिटी शो करावी लागेल. सो टाइम एकदम स्ट्रिक्टली पाळा. अजून एक, आमच्या मेसेजेसची वाट नका बघत बसू. बरेच जण असे आहेत ना अजूनही की त्यांना आमच्या मेसेजेसची वाट पाहतात ते, आणि त्यानुसार मेसेज गेलेत की मग कनेक्ट होतात. सो डोंट वेट फॉर आवर मेसेज. 4 पासून लिंक स्टार्ट असते. यू कॅन जस्ट पुश फॉर इट आणि इकडून मग ऍक्सेप्ट होईल ती. इतर काही डिस्कशन्स असतील, अदर फॅकल्टीज पण कनेक्टेड असतात, काही अडचणी असेल तुम्हाला त्या सांगितल्या जातील. ज्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह आउट केल्या जातील. ओके, सो सगळ्यांनी एकदा कनेक्टेड आहात असं एक रेज हँड करून मला कळवा. ओके, सो रेज हँड फॉर मी. येस येस येस, थँक्यू. ओके, so happy progress all of you. Let's start. Each stone is a path for a progress. Okay, so these are stone from मार्वल मूवीज, आणि मे बी तुमच्यापैकी काही जणांनी नसतील बघितलेल्या, बट स्टील जर वेळ भेटलाच तुम्हाला, वेळात वेळ काढून, तर याबद्दल थोडंसं रिसर्च करा. अँड खूप सुपर्ब आहेत या सगळ्या गोष्टी. सो लेट्स रिवाइज. आपण व्हाईल, फॉर आणि फॉर विथ रेंज असे काही प्रोग्राम शिकलो होतो.
आज बरेचसे जण नवीन जॉईन झालेले आहेत, तर आपण व्हाईल फॉर लूप हे पुन्हा एकदा रिवाइज करू. बट अगोदर आजचा टॉपिक आपण कंप्लीट करून घेऊया. आजचा जो टॉपिक आहे तो आहे लिस्ट. ओके, तर आपण लिस्टचा इंट्रोडक्शन घेणार आहोत. लिस्ट, हाऊ टू ॲक्सेस द लिस्ट, अँड देन लिस्ट मेथड, मेंबर्स आणि हँड्स ऑन. तो असं काही 3 टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर ज्यांचं अगोदर लूप सुटलेला असेल किंवा इफ एल्स सुटलेला असेल, सो त्यांनी बिलकुल निश्चिंत राहा, कारण एकदम फ्रेश टॉपिक होत आहे. तर डोक्यातून बिलकुल काढून टाका की आपलं जुनं काही पेंडिंग आहे त्यामुळे आपल्याला कळणार नाही. सो इट इज कम्प्लीट फ्रेश अँड न्यू टॉपिक. सो तुम्हाला तो 100% कळेल, आय अश्युअर यू. ओके, सो लेट्स स्टार्ट इट. तो सगळ्यात सुरुवातीला आपण एकदम पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकलो होतो डेटाबद्दल. एक व्हेरिएबल आपण बनवला होता, जसं की ए लिहिला अँड देन आफ्टर एक व्हॅल्यू आपण सेट केली. ओके, एक 2च मिनिटं, लेट मी. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता आपण असं काहीतरी केलं होतं सेकंड लेक्चरला की ए इज इक्वल्स टू 1. मग त्याने काय केलं, मेमरीमध्ये एक ब्लॉक बनवला आणि त्या ब्लॉकला ए नाव दिलं आणि त्यामध्ये एक व्हॅल्यू सेट केली ए. ओके, व्हेरी इझी. एक बॉक्स, त्या बॉक्सच्या वरती ए लिहिलं, आतमध्ये त्याच्या एक आहे. ओके, सो याला आपण व्हेरिएबल्स असं म्हणत होतो, डेटा व्हेरिएबल्स. या डेटाला खूप सारे डायमेन्शन्स आहेत. आपण एक एक्झाम्पल असं घेऊयात की आपल्याला एका स्कूलचे विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्याला स्टोअर करायचे एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये. ओके, सो त्यासाठी आपण एक व्हेरिएबल बनवला S1 लेट्स से, आणि त्यात आपण एका स्टुडंटचे मार्क्स एंटर केले. तर खूप इझी होतं आपल्यासाठी की आपण S1 लिहिलं अँड वी डन. पण असेच त्या विद्यार्थ्याचे सगळ्या विषयांचे मार्क्स स्टोअर करायचे. ओके, मग काय करणार, अजून आपण व्हेरिएबल बनवणार. ओके, हेही शक्य आहे, खूप अवघड नाहीये. पण याच्या पुढे एक दुसरा डायमेन्शन की हे झालं एका विद्यार्थ्यासाठी. एकच मिनिट हा. सो स्टुडंट 1चे हे 6 विषय, असे आपल्याला मल्टिपल स्टुडंटचा डेटा घ्यायचा आहे. सो एक डायमेन्शन ऍड झाला. ओके, सो स्टुडंट 3, स्टुडंट 2, स्टुडंट 3, स्टुडंट 4, स्टुडंट 5. ओके, सो आता तुम्हाला जर 5च विद्यार्थ्यांचा डेटा स्टोअर करायचा आहे तर एकूण 30 व्हेरिएबल्स लागतील. हे झालं 5, पण एका वर्गामध्ये 80 ते 90 विद्यार्थी असतात. व्हॉट अबाउट ऑल दो स्टुडंट्स, ऑल सब्जेक्ट्स ऑफ मार्क्स. ओके, हे झालं एका क्लासचं. असे त्यांच्यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स असतात, क्लास असतात. सो क्लास 1, देन क्लास 2, देन क्लास 3. मग एवढा डेटा मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठं काहीतरी कंटेनर असायला हवं. आणि पायथॉनमध्ये आपल्याला खूप सारे कंटेनर्स दिले गेलेले आहेत. ओके, सो ज्यामध्ये एक आहे लिस्ट. आता ॲक्च्युली लिस्ट हा टाईप सुद्धा आहे, आणि लिस्ट आपण असं कॉमनली पण म्हणू शकतो. ओके, तर मग लिस्टचेच असं समजूयात आपण की 4 प्रकार आहेत. पहिला आहे लिस्ट स्वतः, ती कीवर्डच आहे. ओके, ज्यामध्ये आपण असे डेटा, मल्टिपल डेटा एका बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवू शकतो बॅक टू बॅक. दुसरा आहे ट्युपल, तिसरा आहे सेट्स, आणि चौथा आहे डिक्शनरीज. या प्रत्येकाबद्दल आपण थोडं थोडं डिस्कशन करणार आहोत. ओके, फॉर नाऊ आपण लिस्ट हा टॉपिक स्टार्ट करूयात. ओके, सो लिस्ट बनवायची कशी पहिल्यांदा तर आपण ते थोडंसं बघूयात. ओके, तर असं काहीतरी लिहायचं, जसं आपण इथे लिहिलं एरिया. ओके, देन इज इक्वल्स टू, देन बॉक्स ब्रॅकेट, देन डबल कोट, अँड देन असे काहीतरी नावं आपण लिहिलेत. ओके, तर लेट्स चेक इट आउट. एरिया इज इक्वल्स टू बॉक्स कॉमा डबल कोट सो असे आपण 4 वेगवेगळे एरियाज लिहिलेत. ओके, कॅन एनीवन टेल की हे कशातले एरिया आहेत म्हणून? कोणी सांगू शकाल का कशातले एरिया आहेत? करेक्ट, पूजा लेडीज आन्सर दिले. राईट, मला वाटतं गुड. ॲक्च्युली मलाही नव्हतं माहिती, आज स्टडी केला ते. सो दीज आर एरियाज फ्रॉम या पबजी.
सो एरिया इज इक्वल्स टू बॉक्स ब्रॅकेट डबल कोट अँड व्हॉट एव्हर तुम्हाला स्ट्रिंग द्यायची आहे ती द्या. असे तुम्ही मल्टिपल स्ट्रिंग्स द्या, राईट. आणि हा जो काही पूर्ण कंटेनर आहे हा लिस्ट या टाईपने ओळखला जाईल. याला म्हणायचं आपल्याला लिस्ट. ओके, ही आपण प्रिंट करूयात. तर प्रिंट अँड देन लिस्ट, प्रिंट लिहायचं आहे आणि लिस्ट असं सॉरी माय बॅड, लिस्ट नाही एरिया. जे व्हेरिएबलचं त्या लिस्टचं नाव आहे ते लिहावं लागेल आपल्याला. सो प्रिंट एरिया, शिफ्ट F10 अँड यू विल सी सगळ्या लिस्ट, सगळ्या एरियाची लिस्ट इथे तुम्हाला दिसेल. सो टू इझी, खूप सिम्पली. एरिया इज इक्वल्स टू, मोस्ट इम्पॉर्टंट आहे का तुम्ही बॉक्स ब्रॅकेट इथे घेतलेला आहे. ओके, इथे दुसरा कुठलाच ब्रॅकेट नाही, ना हा ब्रॅकेट आहे ना हा आहे. इट इज स्ट्रिक्टली दिस ब्रॅकेट. ओके, आणि त्या ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये आपण टेक्स्ट व्हॅल्यू सध्या लिहिलेल्या आहेत. टेक्स्ट व्हॅल्यूजला आपण स्ट्रिंग व्हॅल्यू म्हणूयात. सध्या 2 व्हॅल्यूच्या मध्ये आपण कॉमा एंटर केलेला आहे. अँड देन यू कॅन सी काहीतरी आहे. आता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडं थोडं असं एक काय म्हणू शकतो आपण, एक रेड एक येल्लो वेव दिसते. ओके, तर ही येल्लो वेव का दिसते? तुम्हाला असं त्याला थोडंसं फॉर्मॅट करावं लागेल. इट इज नॉट रॉंग. ओके ओके, हे रॉंग नाहीये, बट थोडेसे रूल्स आहेत. ओके, जर आपण स्पेस नाही दिला तर काही इश्यू नाही, परंतु स्टील त्याचं असं म्हणणं आहे की नाही थोडंसं एकदम वेल फॉर्मॅटिंग जे आपण म्हणतो ते वेल फॉर्मॅटिंगसाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. सो टू इझी, प्रिंट लिहिलं, एरिया लिहिलं अँड देन तुम्हाला सगळे एरिया दिसतात. आपण याचा टाईप चेक करू. ओके, लेट्स चेक द टाईप. इथे लिहायचं आहे आपल्याला टाईप ब्रॅकेट आणि याला कंप्लीट करूया. शिफ्ट F10 अँड यू कॅन सी याचा जो क्लास आहे तो लिस्ट असा आहे. ओके, सो हिअर आपण एक लिस्ट बनवली. क्लिअर. आता ही जी काही लिस्ट आहे ना याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊयात. ओके, ही फक्त थेअरी असणार आहे. थेअरी नाही, ऍक्च्युली प्रॅक्टिकली पण अप्लाय करणारच आहोत आपण. ओके, बट स्टील इन डिटेल. तो लिस्ट ही पहिलं तर ऑर्डर्ड असते. ओके, ऑर्डर्ड म्हणजे काय, तर ज्या सिक्वेन्सने तुम्ही लिस्ट टाईप केलेली आहे त्याच सिक्वेन्सने ती आउटपुटला दिसेल. तो इथे तुम्ही बघू शकता ज्या सिक्वेन्सने टाईप केली, पहिल्यांदा हे आहे, देन मॅन्शन, तर मॅन्शन आहे, देन फार्म, देन स्कूल. ओके, सो सिक्वेन्स एकदम करेक्ट आहे जो आपण दिला त्या याला म्हणणार आपण ऑर्डर्ड. तर लिस्ट हे काय आहे तर ऑर्डर्ड आहे. बरं, लिस्ट ही ऑर्डर्ड आहे याचा अर्थ असेही काही जण आहेत का जे अनऑर्डर्ड आहेत. कोण आहेत पुढे जाऊन आपण ते बघणार आहोत. ओके, ऑर्डर्ड म्हणण्याचं कारणच हे आहे का पुढे जाऊन असं कोणीतरी आहे का जे अनऑर्डर्ड आहे. सो फॉर नाऊ लिस्ट आर ऑर्डर्ड. लक्षात ठेवायचंय, उद्या याचे हे सगळे फीचर्स तुम्हाला रिव्हिजन मध्ये विचारले जातील. सो स्ट्रिक्टली तुम्हाला ते आन्सर देता आले पाहिजे. नेक्स्ट इज लिस्ट्स आर चेंजेबल किंवा म्युटेबल. दोघांनाही तुम्ही दोन्ही नावाने याला ओळखू शकता. चेंजेबल इन द सेन्स यातला एखादा एरिया चेंज करून दुसरं नाव ते त्या ठिकाणी द्यायचं. सो देन यू कॅन गो फॉर एरिया मधलं एखादं नाव आपण बदलू शकतो. सो इट इज चेंजेबल. कसं बदलायचं हे आपण शिकणार आहोत. सध्यापुरतं फक्त सेकंड फीचर त्याचं लक्षात ठेवा. आणि नाहीच तर तुम्ही इथे एकदम इझिली दाखवून देतो. एरिया बॉक्स ब्रॅकेट 1 इज इक्वल्स टू आणि इथे लिहितो आमचा एरिया विठ्ठलनगर. अँड यू कॅन सी एरियाची लिस्ट आपण चेक करूयात. तुम्हाला आता पोचिंकी, विठ्ठलनगर, फार्म आणि स्कूल म्हणजे थोडक्यात सेकंड स्ट्रिंग आपण ही अल्टर केली, चेंज केली. सो चेंजेबल हे कसं चेंज करायचं नंतर सांगणार, पण सध्यापुरतं फक्त लक्षात ठेवा. फर्स्ट फीचर इज ऑर्डर्ड, सेकंड फीचर इज चेंजेबल. व्हॉट इज थर्ड फीचर? थर्ड फीचर इज लिस्ट विल अलाव डुप्लिकेट. डुप्लिकेट अलाव करतील ते. ठीक आहे, जसं यामध्ये दोनदा फार्म लिहिलं तर काही अडचण नाही, स्कूल लिहिलं तर अडचण नाही. सो इट विल बी अलाउड. इथे अलाव होतील याचा अर्थ काही ठिकाणी अशा असणार आहेत की जिथे ते अलाउच नाही होणार. ओके, मग ते आपण बघू येणाऱ्या लेक्चर्स मध्ये. फोर्थ वन इज डिफॉल्ट इंडेक्स्ड. आता काही जण त्याला लिस्टला इंडेक्स्ड म्हणतील, पण आपण थोडंसं प्रिसाइजली लक्षात ठेवायचं की लिस्ट आर नॉट इंडेक्स्ड, लिस्ट आर डिफॉल्ट इंडेक्स्ड. डिफॉल्ट यांना इंडेक्सिंग केलेलं असतं.
ओके, इंडेक्सिंग म्हणजे काय आहे की एरिया मधला तुम्हाला लेट से मॅन्शन हा एरिया बघायचा आहे. तर आपण इथे लिहिताना काय लिहिलं बघा, एरिया आणि बॉक्स मध्ये 1 असं लिहिलं. ओके, तर तुम्हाला दिसतंय ते 1 लिहिलं, याचा अर्थ आपण त्याचा इंडेक्स कॉल केला. पहिल्याचा जो इंडेक्स आहे तो एरिया ऑफ 0 असा आहे, दुसऱ्याचा जो आहे तो 1 असा आहे. सो एरिया ऑफ 1 आपण इथे अल्टर केला. ठीक आहे, इंडेक्सिंग इन द सेन्स ही आहे त्याची व्हॅल्यू आणि ह्या क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यूचा एक नाव. एरिया ऑफ 1 हे झालं त्याचं नाव, त्यालाच म्हणायचं आपल्याला इंडेक्स. तर इंडेक्स बद्दल आपण थोडं डिस्कस करू शकतो अजूनही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी मी नुसतं असं काहीतरी लिहिलं, गौरव. ओके, देन what we can say 59 comma then then what. ओके, सो ह्या पण काही रॅन्डम व्हॅल्यूज लिहिल्या. ओके, याला काहीच मिनिंग नाही आहे तसं पाहिलं तर, परंतु याच्या समोर असं काहीतरी लिहितो मी. गौरवच्या समोर लिहिलं नेम. ओके, 59च्या समोर लिहिलं वेट, 20च्या समोर लिहिला एज. ओके, खरं नाही ऍक्च्युली, बट यू कॅन ट्रस्ट. ओके, सो इट इज 28. सो आता काय झालं माहिती आहे, जे गौरव आहे याचा एक इंडेक्स आहे आणि तो आहे नेम. ओके, सो तुम्ही ह्या डिक्शनरीमध्ये जेव्हा नेम कॉल करशाल तेव्हा तुम्हाला हे मिळेल. तर मग ह्या व्हॅल्यूची नेम ही झाली इंडेक्स. ओके, 59 ह्या व्हॅल्यूसाठी वेट हा झाला इंडेक्स, 28 या व्हॅल्यूसाठी एज हा झाला इंडेक्स. क्लिअर. तर मग इथे टेक्स्ट इंडेक्स आहे, इथे मात्र डिफॉल्ट इंडेक्स आहे, डिफॉल्ट 1. ओके, 1 म्हणलं की हे मॅन्शन. तुम्ही म्हणशाल असं का बरं, तर 0 पासून याच्यात स्टार्ट होते सगळ्या गोष्टींची. 0 फॉर फर्स्ट व्हॅल्यू. ओके, सो एरिया ऑफ 0 मध्ये तो आता हे दाखवणार, एरिया ऑफ 1 लिहिलं तर तो हे दाखवणार, एरिया ऑफ 2 तर 0 1 आणि हे जे 3 नंबरला आहे ते दाखवेल, त्यानंतर इथे दाखवेल 3 आणि त्याच्यानंतर 4. ओके, सो दिस इज लिटल इंट्रोडक्शन अबाउट लिस्ट. ओके, तर इथपर्यंत कोणालाच काही अडचण नाही, त्यांनी प्लीज रेज हँड करा क्विकली. येस, आणि इथपर्यंत एकच प्रोग्राम आपल्याला फक्त लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे एरिया लिहायचा आहे. ओके, किंवा काही पण लिहू शकता तुम्ही, इज इक्वल्स टू द्या बॉक्स ब्रॅकेट आणि याच्यामध्ये तुम्हाला डबल कोटमध्ये स्ट्रिंगच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. लेट्स से आपण इथे काहीतरी वेगळं लिहूयात. इथे लिहितो आयर्न मॅन पामा सिव्हिल वॉर. ओके, 2 नावं लिहिलेत, प्रिंट अँड देन एरिया, शिफ्ट 10 आणि तुम्हाला त्या लिस्ट मधले 2 आयटम दिसायला लागतील. बरं, इथे नुसतं स्ट्रिंगच्याच नाही. ओके, तुम्ही नंबर व्हॅल्यूज पण घेऊ शकता. प्रिंट एरिया, शिफ्ट F10 आणि यू विल सी त्याच्या काही व्हॅल्यूज आहेत त्या जशाल तशा दिसत आहेत आपल्याला. इवन तुम्ही इथे काही स्ट्रिंग व्हॅल्यूज घेऊ शकता आणि काही न्यूमरिक व्हॅल्यूज घेऊ शकता. सो व्हेरी इझी. नेक्स्ट, काही फ्लोटही घेऊ शकता. सो एव्हरीथिंग इज अलाउड. हे झालं आपलं, ही झाली आपली लिस्ट. ओके, तर ही बनवण्यासाठी कोणाला काही अडचण यायला नको. पण याच्या मागचा कॉन्सेप्ट असा आहे, एक छोटासा आपण समजून घेऊया, की एका लिस्टमध्ये मोस्ट प्रोबॅबली एकाच प्रकारचा डेटा असणार. फॉर एक्झाम्पल, की आपण इथे एरिया असं जर म्हणलो आणि जर स्ट्रिंग द्यायला सुरुवात केली तर ऑल डेटा शुड बी स्ट्रिंग. ओके, इट्स नॉट मस्ट बी स्ट्रिंग बट इट शुड बी स्ट्रिंग. बरं, एरिया इन स्क्वेअर फीट असेल मॅन्डेटरी आहे का तुम्ही इथून तिथून न्यूमरिक्स म्हणजेच पूर्णांकामध्ये व्हॅल्यूज एंटर करा. तो याने त्या डेटाची इंटिग्रिटी राहील. ओके, आणि पुढे जाऊन आपल्याला त्याला युटिलाइज करता येणार आहे. मध्येच तो जर स्ट्रिंग आहे, मध्येच न्यूमरी इंटिजर आहे, मध्येच फ्लोट आहे, मग त्याला त्याची युजेबिलिटी कुठेतरी कमी होऊन जाणार. ठीक आहे, आपण त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी
क्विक डिसिजन्स घेऊ नाही शकणार. फॉर दॅट एका लिस्टमध्ये एक टाईपचा डेटा आपण घेणार आहोत. ओके, सो एरिया सध्या असं समजा स्क्वेअर फीट्स मध्ये नंबर दिलेले आहेत. सो 566 स्क्वेअर फीट. ओके, 566 square feet, 656 square feet, 989, 455. Okay, so these are all square feets. Okay, and then आपण ते प्रिंट केले. ओके, सो व्हेरी इझी. आता ही लिस्ट ऍक्सेस कशी करायची? आपण बनवलेली आहे लिस्ट एक विशिष्ट नंबर्सची. ओके, तर ती ऍक्सेस कशी करणार? तर एक मेथड तर आपण व्हेरी इझी बघितली, नुसतं प्रिंट लिहा, एरिया लिहा आणि सगळ्या लिस्टचे आयटम्स दिसायला लागतील. सो इथे 566 आणि इथे लिहिलं. बरं, आपण इथे एक एरिया लिहिला आणि एक लिहिलं एरिया नेम. एरिया नेम मध्ये आपण आता इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. येस येस, करेक्ट. ओके, एरिया नेम मध्ये आपण आता ते नाव लिहूयात. ओके, आता ते नाव आता एक्झॅक्टली मला नाही माहिती, फार वाचलं ते. मेन्शन, then something is school, then farm, then एक होतं काहीतरी हॉस्पिटल. इथे आपण एरिया आणि एरियाच्या खाली प्रिंट करूयात एरिया नेम. शिफ्ट F10. तर बॅक टू बॅक तुम्हाला पहिल्या लाईन मध्ये एरिया इन स्क्वेअर फीट्स अँड देन एरिया नेम. सो क्लिअर आहे की नुसतं तुम्हाला त्या लिस्टचं नाव लिहायचंय, तुम्हाला असं बॉक्स ब्रॅकेटमध्ये विथ कॉमा मध्ये सगळे लिस्ट आयटम दिसतील. ओके, सो टू इझी. झाले 2 प्रोग्राम आपले. आता आपण स्पेसिफिक कॉल करू इच्छिते. ओके, फॉर स्पेसिफिक की तुम्हाला यातली 3 नंबरची 2 नंबरची व्हॅल्यू हवी आहे. तर आपण आज समजा ती 989 व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, 989 ही व्हॅल्यू. तर मग याचा इंडेक्स नंबर आपल्याला द्यावा लागेल. सो व्हॉट इज इंडेक्स? तो पहिली जी व्हॅल्यू आहे तिचा इंडेक्स असणार 0. फर्स्ट व्हॅल्यू इंडेक्स इज 0 बाय डिफॉल्ट. डिफॉल्ट आहे. सो 0, 1 अँड देन 2. करेक्ट. इथे एरियामध्ये आपण लिहिणार 2 अँड यू विल सी फक्त ती व्हॅल्यू दिसेल आता 989. 989 इज विजिबल नाव. इथे आपण लिहिलं 6. शिफ्ट F10. बरोबर तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, 655 दिसेल. राईट. बरं, आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. मला फार्म ही व्हॅल्यू शो करायची आहे. ठीक आहे, फार्म. ओके, सो कोणता नंबर देऊ मी इथे? एरिया नेम इथे आता बॉक्स देऊ. ओके, द्यावा लागेल. सो टेल मी की मी इथे कुठला नंबर एंटर करू फॉर फार्म. ओके, सो 333. सो इट्स करेक्ट. सो नाईस. काय आलेलं आहे? फार्म. व्हेरी गुड. आता आपण थोडंसं अजून डिटेलच जाऊ. आता आलोच, आता सगळे जण आलेत आहे ना. बघा, मॅन्शन कॉल करतो कारण ते समोरच दिसत आहे बरं का. मॅन्शन साठी मी इथे लिहितो 1. शिफ्ट F10 आणि इथे तुम्हाला मॅन्शन दिसायला लागलं. ओके, या बॉक्सच्या पुढे अजून एक बॉक्स घेतो, सेकंड डायमेन्शन, आणि इथे 2 लिहितो. ओके, सो व्हेरी फास्ट 1 आणि नंतर दिला 2. ओके, बरं कोणी सांगू शकेल का काय दिसेल? बरं, एरर येईल, चालेल, नाही चालेल, कधी कामत काहीतरी होईल. बरं ठीक आहे, मी सांग काय होईल. हा, ओके, एरर येईल. ओके, लेट्स चेक आउट. हा, सो व्हेरी फर्स्ट मॅन्शन हे सिलेक्ट झालेलं आहे. मॅन्शन मध्ये आपण आतमध्ये गेल्यानंतर, ओके, इथपर्यंत मॅन्शन पर्यंत आलो आपण. याच्या आतमध्ये आपण पुन्हा एक बॉक्स ब्रॅकेट घेतला. बॉक्स ब्रॅकेटने त्या स्ट्रिंग मधल्या टेक्स्टचे पुन्हा डिव्हिजन्स केलेत. पहिला जो टेक्स्ट आहे याचा नंबर 0, दुसरा जो टेक्स्ट आहे त्याचा नंबर 1 आणि तिसरा जो आहे त्याचा नंबर 2. तर इथे n हा कॅरेक्टर दिसायला पाहिजे. लेट्स चेक आउट. शिफ्ट F10 आणि इथे आपल्याला दिसतोय n. सो सगळ्यांना क्लिअर असेल तर एकदा येस टाईप करता का? ओके, आता आपण जे केलं ते मल्टी डायमेन्शनल म्हणायचं आपल्याला. याच्यावर आपण नंतर येणार आहोत, बट चालता चालता झालं. ओके, येस. सो ऑल स्टुडंट्स आर कॉम्पिटेबल. आता कॉन्फिडन्स येऊ राहिला बरं का मला बॅचला. येस येस येस, गुड.
यस, अब हम करके ही छोड़ेंगे. तो प्रिंट एरिया नेम 1. ओके, म्हणजे मॅन्शन. देन इथे 2 लिहिलेलं आहे. सो इन द सेन्स 0, 1 आणि 2 त्याच्या आतमध्ये. बरं, आता हे जे आहे ना लाड, हा लाड याला नाही चालणार बरं का, नंबर्सला. ओके, तिथे स्ट्रिंग नाहीये. ओके, तिथे तो बिलकुल करून पाहू आपण वाटलंच तर. इथे आपण लिहूया 2 आणि 2 म्हणलं की तो 989 वर येईल आणि तुम्ही 1 असं लिहिशाल की बा जसं 8 येईल म्हणून. तर तो आता मात्र एरर दाखवेल. त्यांनी दाखवलं एरर, हे असं काही नसतं होत. असं म्हणणं आहे त्याचं. लाल रंगात त्यांनी दिली आपल्याला एक. ठीक आहे, आता आपण कट करूया. एरिया आपण कॉल केला, मध्ये 2 देऊन कॉल केला. ओके, त्यानंतर मल्टी डायमेन्शनल कॉल केला. आता आपण ओके नेगेटिव्ह नंबरही देऊ शकतो. ओके, -1. व्हॉट हॅपन, लेट्स चेक. इथे लिहितो -1 आणि इथे लिहितो -1. बी केअरफुल, काय लिहिलेलं आपण, -1 -1. शिफ्ट F10. एक संख्या लिहिलेली आहे, साहजिक होतं एकच व्हॅल्यू दिसणार, पण मायनस लिहिलेलं आहे. ओके, तर त्याने शेवटून स्टार्ट केला. तर इथे 695 इज लास्ट आयटम ऑफ आवर लिस्ट. ओके, लिस्ट एरिया. and then hospital is last item of our area name. You can see -1 म्हणजे शेवटून आपल्याला दिसणार. बरं, इथे आपण लिहूयात -2 म्हणजे दिसेल आपल्याला ओके फार्म. ओके, मॅन्शन हवंय आपल्याला. पटकन सांगा, मॅन्शन साठी आणि 655 साठी काय लिहू? या इथल्या 655 मॅन्शन साठी काय लिहू? -4 आणि मॅन्शन साठी -4. करेक्ट. दोघांसाठी पण काय लिहायचं आपल्याला? -4. ओके, फॉर बोथ -4 असेल कारण दोन्ही 4 नंबरलाच आहेत ते रिव्हर्स. ओके, 655. व्हेरी गुड. ओके, यू गेटिंग. मायनस लिहिल्यानंतर काउंटिंग होणार रिव्हर्स साइड. आता हे टूल लिटरली कुठल्याच डेटाबेसमध्ये नाही आहे आणि बऱ्याच वेळेस अशी अडचण येते, शेवटून डेटा करायचा आहे, मग अशा वेळेस तिथेच ऑर्डर बाय जावं लागतं, सॉर्टिंग करावं लागतं, पण इथे डेटाला हात न लावता आपण पिकिंग करतोय. सो व्हेरी गुड. खूप सुंदर हे टूल्स दिलेले आहेत आपल्याला. ओके, सो स्पेसिफिक नेगेटिव्ह रेंज आपण इथे दिली ना. नेक्स्ट, तीच लिस्ट आहे बट ह्यावेळेस आपण रेंज देणार आहोत. ओके, रेंज. सो हाऊ विल इट वर्क, चेक करूयात आपण. ओके, रेंज कशी वर्क करेल ते. इथे एरिया नेम मध्ये आपल्याकडे कोचिंग एक आहे, मॅन्शन एक आहे, स्कूल एक आहे, फार्म एक आहे, हॉस्पिटल एक आहे. ओके, सो असे 1 2 3 4 5 एरिया आहेत. बट आपल्याला हा पहिला एरिया नको आहे, दुसऱ्यापासून पाहिजे. ठीक आहे. मग इथे लिहिणार 2, मध्ये द्यायचं कोलन. ओके, चुकलं माझं. इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो, त्याच्यामुळे 0 आणि इथे देणार 1. ठीक आहे, मॅन्शन साठी आपण देणार 1. सो 1 त्यानंतर देणार कोलन. मॅन्शन पासून कुठपर्यंत पाहिजे? सो हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. तर हॉस्पिटलचा नंबर देणार आपण 4. ओके, याने काय होईल, तू 1 ते 3 पर्यंत दाखवेल, शेवटचा नाही दाखवणार. लेट्स चेक आउट. आपण पाहिलं वरती, करू खालचाल राहिलो. वरत तसंच ठेवतो सध्या. बघा, आपल्याला बरोबर 3 मिळाले, 1 2 आणि 3. ओके, तर 1 पासून म्हणजे 0 1 मॅन्शन पासून 2 3. ओके, 4 नंबरचा नाही येणार हा, तिथपर्यंत असा त्याचा अर्थ आहे. ओके, हॉस्पिटल इन द सेन्स तिथपर्यंत आहे, तो नाही. तर त्याने हा हॉस्पिटल एलिमिनेट केला. सो जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही वेट करा. देन आफ्टर तुम्हाला मे बी कळायला लागेल. सो लिस्ट मध्ये व्हरायटी ऑफ आयटम्स, देन प्रिंट, देन एरिया नेम आणि इथून दिलेली आहे आपण रेंज. एरिया नेम फ्रॉम 1 म्हणजे 0 1 मॅन्शन पासून ते 4 पर्यंत, थोडक्यात फार्म पर्यंत. तर आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे का 989 पासून ते 985 पर्यंत आपल्याला प्रिंट करायचं एवढा.
ठीक आहे, तुम्हाला सांगा मी कोणती रेंज देऊ. मी झूम करतोय हा. रेंज कोणती देऊ ते सांगा. क्लास किती वेळा आहे? क्लास अजून 5-10 मिनिटं चालणारच आहे. Okay. 2 ते 8. ओके, मी एकदा दाखवून देतो हा. करेक्ट, व्हेरी व्हेरी करेक्ट, व्हेरी व्हेरी. ओके, नाईस. मी पण कन्फ्युज झालो 2 मिनिटांसाठी. 2 मध्ये कोलन अँड देन 8. ओके, आणि आता तुम्हाला दिसेल 989 पासून ते 985 पर्यंत. ओके, सो इट इज व्हेरी गुड. ही झाली आपली रेंज. ओके, आता यात अजून एक थोडासा स्मार्टनेस असा आहे त्याने दिलेला, की इथे जर तुम्ही शेवटचा नंबर नाही दिला, ओके, म्हणजे कुठे थांबायचा तो नंबर जर नाही दिला, तर तो शेवटपर्यंत जातो आणि 2 पासून शेवटपर्यंतचे सगळे तुम्हाला दाखवून देणार. अँड यू सी हियर 989 पासून स्टार्ट केलं त्याने, 695 पर्यंत दाखवून दिला. इथे तसंच करू आपण, 2 पासून स्टार्ट करूया. ओके, सो 0 1 2 स्कूल, फार्म अँड हॉस्पिटल. लेट्स चेक आउट. स्कूल, फार्म, हॉस्पिटल. सो एंडचा नंबर नाही दिला तर तिथपर्यंत तू नेऊन सोडणार. बरं, याला आपण रिव्हर्स करूयात. इथे 5 लिहिला आणि त्याच्या आधी कोलन घेतला. इथे पण 5 लिहिला, त्याच्या आधी कोलन लिहिला. 5 ऍक्च्युली नाहीच आहे, 4 घेऊयात आपण. इथे आपण लिहिला कोलन 4, इथे लिहिलं कोलन 5. ओके, आता काय होईल माहितीये, 0 पासून स्टार्ट होईल आणि ह्या नंबर पर्यंत जाऊन थांबेल. लेट्स चेक आउट. 0 म्हणजे 566, 656, हे आणि इथपर्यंत आला. त्यानंतर इथे पण 4 नंबर पर्यंत, म्हणजे थोडक्यात सगळेच दाखवून, सगळे नाही. ओके, शेवटचा एक नाही दाखवलं त्याने. 0 1 2 3 आणि 4 त्याच्या अगोदर पर्यंत त्याने सगळे एक सोडून सगळे दाखवले. ओके, सो काही अडचण आहे कोणाला? इथपर्यंत ज्यांना 100% कळालं त्यांनी 100 असं टाईप करा प्लीज. ओके, येस. सो अजून आपण एक काम करू, एक स्लाइड अजून घेऊयात पूर्ण हा, आणि विथ लूप आपण उद्या कंटिन्यू करू. उद्या आल्याला पहिल्यांदा हे घेऊ, मग नंतर रिव्हिजन घेऊयात. ओके, सो एक कम्प्लीट करू. इथून पुढे ना बी रेडी, की आपलं लेक्चर हे अजूनही 15 मिनिटं, म्हणजे जवळपास 5:30 पावणे 6 पर्यंत चालेल. कारण जर आपण 3-3च पॉईंट्स घेत राहिलो ना तर आपला सिलेबस कव्हर नाही होणार. फॉर सिलेबस कव्हरेज आपल्याला थोडंसं स्पीडीली घ्यावं लागेल, स्पीडीली प्रॅक्टिसही करावी लागेल. ठीक आहे. सो इथे नेगेटिव्ह रेंज आपण आता प्रोव्हाइड करणार. जे पॉझिटिव्ह नंबर दिले त्याच्या आधी आपण नेगेटिव्ह दिले होते, पण रेंज मध्ये आपण नेगेटिव्ह देऊयात. तर इथे आपण आता एक्सपेरिमेंट करू. सो एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की जी सुरुवातीचा नंबर तो आधीचाच पाहिजे हा. जसं की -1 -2 -3 -4 -5. इथे मी लिहिणार -5. -5 पासून ते -2 पर्यंत, म्हणजे इथून ते साधारण इथपर्यंत तू दाखवेल. ओके, सो लेट्स चेक आउट. त्यानंतर इथेही -1 2 3 4 5. एक काम करू, 1 2 3 स्कूलच घेऊ. 1 2 3 3 पासून ते -4 5 पर्यंत घेऊ. लेट्स चेक आउट. माय बॅड हा, -1 घ्यायचा होता. ओके, -5 म्हणजे -1 2 3 4 5 हा नंबर इथे दिसतोय. तिथून पुढे 655 हा पण दिसतो आहे. त्यानंतर 985 तो पण दिसतोय. पुढचे 2 मात्र नाही दिसत आहे, कारण आपण देताना -2 दिलेलं होतं. देन -3 म्हणजे
-1 2 3 स्कूल आणि फार्म हे 2 दिसत आहेत. सो ही आहे नेगेटिव्ह रेंज. पुन्हा यातही ते रूल्स ऍप्लिकेबल आहेत की 1 नंबर तुम्ही नका देऊ, -3 पासून पुढचे सगळे दाखवेल तो. ओके, सेम स्टार्टिंगचा नका देऊ, -1 एक सोडून सगळी लिस्ट दाखवली त्याने. सो हे सगळे आहेत आता एक्सपेरिमेंट्स. सो आज एक काम करूयात आपण. ओके, मे बी क्लासेस आहेत बट उद्या प्लीज प्रोव्हिजन करा पुढच्या क्लासेसची. ओके, थोडीशी व्यवस्था लावा आणि उद्या आपण शार्प 4:15 स्टार्ट करूयात आणि देन आफ्टर 5:30 पर्यंत आपलं चालेल लेक्चर. ओके, सो 100% कळालं तर पुन्हा एकदा 100 असं टाईप करा. हे शेवटचे 2 टॉपिक्स. येस, थँक्यू. चालेल. ओके, आणि हो सगळ्यांचे इव्हॅल्युएशन पण चालू आहेत. खाली डाउनलोडिंग आणि अपलोडिंग करतायत आमचे सर. सो तुम्हाला लवकरच तिथे इव्हॅल्युएशन मिळून जाईल. हा, लवकरात लवकर. चालेल. आणि जे लेट कमर्स आहेत त्यांच्यासाठी की तुम्ही ना थोडंसं शार्प येत जा. जे जे रेग्युलर करणार आहेत, जे लेट आलेत, मला त्यांचं पण नाव नाही घेता येणार, एक वेळ लेफ्ट झाले ते बघते. ठीक आहे, चालेल. ओके, काही अडचण नाही. सो भेटूयात आपण उद्या. न विचारता म्हणजे थोडं मॅसेजची वाट न बघता 4:15 कनेक्ट करा. 4:15 ते 5:30 पर्यंत आपलं रिव्हिजन सेशन राहील. देन 5:30 शार्प आपण स्टार्ट करणार ते 6:30 पर्यंत आपलं लेक्चर चालेल. 6:30 किंवा 5:15. 45 मिनिट पण खूप सफिशियंट आहेत बरं का. आज अर्धा तास सुद्धा नाही मिळाला हार्डली. ठीक आहे, सो चालेल. थांबूयात आपण. थँक्यू गाईज. ओके, उद्या आपण. आणि हा व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. रेकॉर्डिंग पण सक्सेसफुल झालेली आहे आजची.